ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि ओडिसाचे प्रभारी महेश देशमुख आपल्याबरोबर आहेत। महेश देशमुखांचं गाव जे आहे ते उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी गावचे ते रहिवासी आहेत। मात्र त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ओडिसाचं प्रभारी पद दिलेलं आहे। मला सांगा, तुम्हाला ओडिसाचं प्रभारी पद दिलंय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी, तुम्ही किती दिवसापासून काँग्रेसमध्ये काम करताय? नमस्कार। मी आता तसं पाहिलं तर आमच्या शाळेच्या ह्याच्यापासूनच मी NSU मधून काम केलेलं आहे। आता आमची फॅमिली पण, आई वडील पण पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांना आणि काँग्रेसचंच काम केलेले आहेत। आमची आई पण 2 वेळेस पंचायत समितीसाठी कंटेस्ट केलेली होती आणि त्याच्यामध्ये 2 वेळेस पण विजयी झालेली होती आमची आई। तसं बघितलं मग लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये काँग्रेस रुजलेली आहे आणि पूर्वीपासूनच आम्ही शाळा आणि कॉलेजच्या ह्याच्यामध्ये NSU मधून परत युथ काँग्रेसमध्ये आम्ही काँग्रेसचं काम करत आलेलो होतो आजपर्यंत। भाजपचं सरकार आल्यानंतर काँग्रेसला कुठेतरी गळती लागली आणि प्रत्येकजण काँग्रेसचा असो किंवा इतर पक्षाचा असो भाजपमध्ये सामील होताना दिसतोय। तसंच उमरगा तालुक्यामध्ये तुम्ही बसवराज पाटील जे आहेत माजी मंत्री काँग्रेसचे, ते भाजपमध्ये गेले, त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं। मात्र आता बसवराज पाटलाच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका आहेत आता तोंडावरती आणि त्याच पार्श्वभूमीवर जवळजवळ बरेच कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। ही तुम्हाला आव्हान आहे का? नाही, तसं तर बिलकुल वाटणार नाही, कारण मागची जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यांना त्यावेळेस गरज नाही वाटली का की हा पक्षप्रवेश त्याच वेळेस करायला पाहिजे होता। आणि विषय तसं सांगायचं झालं तर त्यांचा जो पक्षप्रवेश आहे आज माझ्याकडे, तर ते उद्या कोण जाणार आहेत पक्षप्रवेशासाठी ते माहिती नाही। पण मी तुम्हाला एक अंदाजे सांगतो की आत्तापर्यंत जे त्यांच्यासोबत पूर्वी जे पक्षामध्ये होते त्यांचाच एक त्यांचा राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी तो एक केविलवाना प्रयत्न करत आहेत की तेच जुनी लोक परत एकदा पक्षप्रवेशासाठी घेऊन जात आहेत। आणि आता बसवराज पाटलांचं तुम्हाला आव्हान आहे का? कारण आता उमरगा असेल किंवा जिल्ह्यात तुम्हाला पक्ष जिवंत ठेवायचा आहे काँग्रेस, आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्यांच्या विरोधात थेट तुम्हाला काम करायचे, तुम्ही त्यांच्याबरोबर आधी काम केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आता ही तुम्हाला काय आव्हान वाटतं का? बघा, उमरगा लोहारा तालुक्यामध्ये हा दलित मागासवर्गीय समाज जास्त आहे, मुस्लिम समाज जास्त आहे, OBC समाज जास्त आहे। हा पूर्वीपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला समाज आहे। त्याच्यामुळे त्यांचं आव्हान असं काय आम्हाला जास्त वाटत नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या विचारांचे लोक इथं जुडलेले आहेत। जर असं काही आव्हान असतं तर आम्हाला ते आपल्याला विधानसभेच्या रूपातच आपल्याला स्पष्ट दिसलं असतं। म्हणजे विधानसभेला आपले उबाटाचे आमदार आहेत प्रवीण स्वामी उमरगामधून, म्हणजे ते एक तुमचं यश होतं म्हणायचं की एवढ्या ह्याच्यातून ते निवडून आले। 100%, कारण तालुक्यामधले जेवढे काही ज्येष्ठ नेते होते, ज्येष्ठ दिग्गज होते, ते सगळेजणच काँग्रेसच्या म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या विरोधात होते। तरी पण चांगल्या मार्जिननं नाही म्हणता येणार, पण एक चांगलं मागचं त्यांचं जे जुनं मार्जिन होतं ते कट करून आम्ही यावेळेस प्रवीण स्वामी सरांना विजय करून दिलं होतं। त्यामुळं काँग्रेसच्या विचाराचे जे आहे लोक आहेत आणि इथं वोटर जे आहेत काँग्रेसच्या विचाराचे पूर्वीपासूनच आहेत। आता कुठेतरी मागच्या वेळेस त्यांना इंटॅक्ट करता आलं नव्हतं, त्याच्यामुळं आमच्या मागच्या 2-3 इलेक्शनला आमचा पराभव झालेला होता। तर आता तो येणाऱ्या काळात आम्ही जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असतील किंवा येणाऱ्या जेवढे काही इलेक्शन होतील त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टीला मजबूत करण्यासाठी आम्ही 100% काम करू। आता बसवराज पाटील काँग्रेसमध्ये गेल्याने तुम्हाला वाटतं का इथं काही फरक पडला की म्हणजे बसवराज पाटील BJP मध्ये गेल्याने काँग्रेसला इथं काही फरक पडला असं मोठं काय वाटतं का तुम्हाला? 100% वाटतो, कारण त्यांनी गेल्यानंतर आमचा इथला महाविकास आघाडीचा आमदार निवडून आलेला आहे। अच्छा, म्हणजे उलट रिॲक्शन झाली त्याची? उलट रिॲक्शन झालेली आहे त्याची। बरं, आणि म्हणजे हे तुम्हाला फायदाच वाटतो? हा, फायदाच म्हणावं लागेल। तसं ते मोठे नेते आहेत, पार्टीचं मोठं नुकसान झालेलं आहे ते गेल्यामुळं, असं नाही की म्हणत की ते गेल्यामुळे पार्टीचा काय फायदा झालेला आहे, पण त्याच्या उलट रिॲक्शन लोकांमध्ये झालेले आहेत। मागचे 15 वर्ष झाले जे आपला काँग्रेसच्या विरोधी विचाराचा आमदार या ठिकाणी निवडून येत होता, तो आता कुठेतरी त्याला इथं थोडा ब्रेक लागलेला आहे। आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला म्हणजे ओडिशाची जिम्मेदारी दिली, ही मोठी जिम्मेदारी आहे। तुमचं एकंदरीत वय पाहता किंवा तुमचं पक्षातलंही पाहता ही मोठी जिम्मेदारी आहे, तर ही तुम्ही कसं फेस करता? म्हणजे तिथं जाऊन तुम्ही कशा पद्धतीनं काम करताय त्या ओडिशामध्ये? बघा, हे देशामध्ये सगळ्या ठिकाणी पूर्वीपासून काँग्रेस रुजलेली आहे। 1937ला पहिली विधानसभा झालेली होती ओडिसामध्ये, त्यावेळेसपासून 2000 पर्यंत मॅक्सिमम वेळेस काँग्रेसला तिथं बहुमत मिळालेलं आहे।
त्यामुळं जो काँग्रेसचा आदिवासी वोटर आहे, दलित वोटर आहे, ओबीसी वोटर आहे, तो तिथं आज पण स्ट्रॉंग आहे. पण येणाऱ्या काळात तिथल्या स्थानिक पक्षांनी वगैरे थोडं तिथं जोर पकडल्यामुळं थोडं काँग्रेसची तिथं ब्रेक लागलेला होता. पण आता जो आमचं तिथं पक्ष संघटना वाढवण्याचं काम चालू आहे ते अतिशय आमचे नेत्या राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकदम म्हणजे जो ग्रासरूटपासून यूथ आणि महिलांचं संघटन वाढवण्यामध्ये, आदिवासी लोकांशी कनेक्ट करण्यामध्ये, तिथले जे गोरगरीब शेतकरी आहेत, तिथले माइन वर्कर्स आहेत, जे देशातली सगळ्यात मोठी मायनिंग स्टेट म्हणून ओडिसाचा उल्लेख केला जातो, त्या लोकांच्या समस्या असतील, जे इतर राजकारणाव्यतिरिक्तचे जे लोक आहेत त्यांच्याशी कनेक्ट राहून, जे सामाजिक क्षेत्रातले असतील, इतर क्षेत्रामधले लोक असतील, यांना कनेक्ट करून आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या ठिकाणी आम्ही पक्षवाढीसाठी तिथं प्रयत्न करत आहोत. तुम्ही किती दिवसाला जाता ओडिसाला? म्हणजे आता किती, असं 2 महिने 3 महिने असं काय तुमचं ठरलेलं असतं का? असं काय शेड्यूल ठरलेला नसतो, पण ज्यावेळेस आमचे प्रोग्राम असतील, काही प्रोटेस्ट असतील, आमच्या रेग्युलर ज्या मिटिंग असतील पार्टीच्या किंवा डिस्ट्रिक्टच्या जिल्ह्याच्या रिव्ह्यू मिटिंग असतील, त्या ठिकाणी आम्हाला ते वारंवार जावं लागतं. आणि तिथल्या जिल्हा असेंब्ली किंवा असेंब्ली लेवलच्या मिटिंग असतील तर त्या अटेंड करण्यासाठी आम्हाला तिथं नेहमी जावं. तसं बघितलं महिन्यातले आम्हाला 12-15 दिवस आम्हाला तिथं वेळ द्यावा लागतो. राहुल गांधींची भेट झाली का तुमच्या आशात कधी? किती दिवस झाली भेट झाली? राहुल गांधींची आमची लास्ट टाइम जे पॉलिटिकल अफेअर मिटिंग होती त्या ठिकाणी आमची 11 जुलैला भेट झाली होती. परत आमचं तिथे एक मोठा युथ कन्व्हेन्शन होता, त्या ठिकाणी पण राहुलजींची आमची भेट झाली होती. तिथं राहुलजींनी आम्हाला जे युथ काँग्रेसचं जे संघटन बघून किंवा तिथं विजिबिलिटी बघून युथ काँग्रेसची, त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं युथ काँग्रेसचं काम आणि जे मोबिलाईज केलेलं होतं, जे सभेचं नियोजन झालं होतं, त्याच्या संदर्भात राहुलजींची आमची चांगली चर्चा झाली. आणि येणाऱ्या काळात अशाच प्रकारे काम करण्यासाठी त्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सोबत राहण्याचं एक आश्वासनही दिलं. म्हणजे राहुल गांधीला भेटल्यानंतर, आता तुम्ही कसं आहे, तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे आणि थेट तुम्ही राहुल गांधीला भेटताय, त्याच्यामुळे सगळ्याला कौतुक वाटतं. राहुल गांधीला भेटल्यानंतर तुमचं नेमकं बोलणं काय होतं? म्हणजे पक्षाविषयी बोलणं होतं का दुसरं काहीतरी असतं? नाही, असं काय नाही. फक्त असं आमची काय वारंवार भेट होत नसते. कुठेतरी कार्यक्रमानिमित्त किंवा मिटिंगच्या माध्यमातून एखाद दुसरी भेट, असं काय खूप मोठं आमची काय कनेक्टिव्हिटी आहे असं म्हणता येणार नाही. पण जेवढी काय होते ते पक्षाच्या बाबतीतच चर्चा होते आमची. बरं, आता शेवटचा प्रश्न. आता निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. मग आता उमरगा तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यात कशा पद्धतीची तुमची तयारी सुरू आहे? आता हे तर वरिष्ठांचा एक कॉल असेल की आपल्याला महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत किंवा आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आहेत. स्वतंत्र निवडणुका जरी लढवायच्या म्हणलं तरी आमचं इथे एकदम चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आम्ही आहेत. आता येणाऱ्या उमरगा नगर परिषद असतील किंवा बाकी निवडणुका असतील, आमच्या परीनं तरी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आमची ताकद पूर्णपणा लावून इथे निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ओके, धन्यवाद. एकंदरीतच उमरगा तालुक्यामधील मुरुम येथे राहणारे माजी मंत्री बसवराज पाटील काही दिवसापूर्वी भाजपात गेले आणि आता निवडणुका तोंडावर आहेत. आणि काही काँग्रेसमधील जे कार्यकर्ते पूर्वीचे होते ते सुद्धा BJPच्या वाटेवर आहेत. मात्र महेश देशमुखांचं असं म्हणणं आहे की बसवराज पाटलाचं आम्हाला आणि मुळीच त्यांचं आव्हान नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावरतीच ही निवडणुका पार पाडू. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.